नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. आजचा जो दिवस आहे गणेश चतुर्थीचा आहे. गणेश आगमनाचा आहे. चॅनलतर्फे आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा. आजचं जे नक्षत्र आहे ते चित्र आहे योग ब्रह्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:11 पासून ते 7:44 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 पासून ते 12:49 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:17 पासून ते 10:51 आणि यमगंड काळ दुपारी 1:57 पासून ते 3:31 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणी योग करणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि हर्षलचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. पंचमातला बुध आणि द्वितीयातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजच्या दिवशी तुमच्यामध्ये एनर्जी आणि कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. सामाजिक कामं करण्याकडे कल राहील. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं तुमच्या हातून होऊ शकतील. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होईल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातला तुमच्या चतुर्थातला बुध आणि तुमच्याच राशीतला हर्षल हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातल्या ज्या तुमच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातला बुध आणि व्ययातला हर्षल हे परस्पर केंद्रयोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसते. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. आज तुमचा मूड सुद्धा खूप चांगला दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. व्ययातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला बुध आणि लाभातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवत येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च होण्याची शक्यता जास्त राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि दशमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे
तुम्ही घेतलेला निर्णय अचूक ठरण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसात स्वतःच्या भावभावनांचे नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातला बुध आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर केंद्र करण्यात दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय अनपेक्षित उत्तम लाभ मिळण्याची शक्यता राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. ज्याचप्रमाणे नवीन तुमच्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा होऊ शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडंसं जास्त प्रमाणात येईल. महत्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातला बुध आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र पैशाच्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय, खास करून खर्च आणि इन्व्हेस्टमेंट याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातला बुध आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणं दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. म्हणजे कामं होतील सुद्धा, मग तो थोडासा थकवा आल्यासारखं जाणवेल. काळजी घ्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहारापासून काळजी घेणं आवश्यक राहील. महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या सात धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातला बुध आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातला बुध आणि पंचमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. याचप्रमाणे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याकडून तुम्हाला उत्तम साथ संगत लागेल. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याच्या संदर्भातलं काळजी घेणं गरजेचं राहील. मानसिक तणाव थोडा जाणवू शकेल. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातला बुध आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावर शाब्दिक चकमकी उडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातला बुध आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. अनपेक्षित मात्र काही लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहारापासून काळजी घ्या. ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही घटना किंवा घडामोडी घडू शकतील. त्याचं स्ट्रेस, टेन्शन थोडंसं जाणवेल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.